अभिषेक ॲग्रोसेलच्या परिवारातर्फे सगळ्यांना नमस्कार। आज आम्ही टॉपिक घेऊन आलोय फक्त विषमुक्त शेती म्हणजे सेंद्रिय शेती। आपण आज जी शेती करतो त्याच्यामध्ये विष असतं, ते विष पिकवतोय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आपण विषारी द्रव्य सगळी त्याच्या संरक्षणासाठी टाकतोय आणि त्याच्यातून आपल्या पोटामध्ये विष जाते। पूर्वी जर बघितलं असेल तर आपल्याकडचे सगळी माणसं सुदृढ होती, सशक्त होती। आज त्या पद्धतीची माणसं राहिलेली आहेत। आता प्रत्येक माणसागणिक आजार निर्माण झालेले। मग ह्या सगळ्याचं कारणचं काय शोधायला गेलं आपण, तर आपण जे काय खातोय, अन्न जे खातोय ते अन्नच आपलं पौष्टिक नाही। दिसायला पौष्टिक असलं तरी आतमध्ये पौष्टिकपणा त्याच्यातला नाही। त्याच्यात रासायनिक तत्व सगळी दिलेले, रासायनिक विष दिलेले। आपण जी औषधं फवारतो, फवारणी करतो, खतं घालतो, त्याच्यामुळे जे विष उत्पन्न झाले ते विष आपल्याला या जमिनीत झालेले असल्यामुळे जमिनीची नापीकता झालेली आहे, जमिनीची सुपीकता सगळी गळून गेलेली आहे आणि त्यामुळे आपलं जे पीक येतंय त्या पिकावर होणारा परिणाम, त्याची वाढ होण्यासाठी किंवा त्याच्यावर कीड पडण्यासाठी जे आपण औषधं मारतो त्या औषधाचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेलं। कारण एक औषध मारलं की त्या औषधाचा परिणाम आपल्याला माहिती आहे की आपण सुद्धा एखाद्या वस्तू खाल्ली की पुन्हा त्याच्यावर परत खाल्ली तरी त्याची इफेक्ट होत नाही, म्हणून आपण जाता खातो। असं एखादा व्यसनी माणूस सुद्धा बघा कसं असतंय की आधी थोडीशीच घेतोय, काय चढत नाही म्हटल्यानंतर पुन्हा आणखी थोडीशी घेतोय, अरे काय वाटत नाही म्हणाला मग आणखी परत घेतोय। मग अशा त्याचं ते व्यसन वाटतं। तसं आपल्याला जमिनीला आपण व्यसन लावलेलं आहे की रासायनिक खतं देऊ, थोडंच खत दिलं पहिल्या सुरुवातीला। आता मुळात हरित क्रांती झाली आपल्याकडे जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळी नंतर हरित क्रांती झाली। त्या हरित क्रांतीमध्ये शासनाने संकरित बियाणे शोधून काढले, पण संकरित बियाण्याला ही खतं किंवा औषधं देणं गरजेचं आहे, पण त्याबरोबर सेंद्रिय खत म्हणजे शेणखत असतं ते आणखी देणं गरजेचं आहे। त्या शेणखताकडे आपण कोणी लक्ष दिलेलं नाही, आपण फक्त युरियाच मारत राहिलेलो। 8-15 दिवसात लगेच शेत काळं होतं, चांगलं लागलेलं दिसतं आपल्याला, पण ते वाढ करते आणि त्या युरियाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय। पहिल्यांदा अर्धा किलो टाकलं होतं शेत गुंठ्याला, आता 2 किलो पण टाकतात लोक, कारण ते भात चांगले येण्यासाठी। मग त्या दृष्टिकोनातून आपण जमिनीची सुपीकता जी घालवलेली आहे आपणच त्याला कारणीभूत सगळे माणसं। त्याला परिस्थिती पण तशी होती आणि त्या परिस्थितीमुळे आपण तसं करत गेलो उत्पादनाची वाढ होण्यासाठी, आणि उत्पादन वाढलं, पण उत्पादन वाढताना त्याच्यातले दुष्परिणाम ते सुद्धा आपल्याला आता भोगायला लागलेले आणि ते आता दिवसेंदिवस दिसायला लागले। प्रत्येकाच्या घरात पण नाही कुठल्या कारणामुळे आजारी माणूस असतो। सगळी सुदृढ राहावी असा आमचा त्यामागचा उद्देश आहे की आपण जी सगळी जनता आहे की आपण पुन्हा भारतीय शेतीची पारंपरिक शेती होती त्याच्यामध्ये थोडासा बदल करून अधिक उत्पन्न कसं येईल आणि कमी खर्च कसा येईल या उद्देशाप्रमाणे आपण हे सगळं आता आमची ही इंडिया ग्रो ही कंपनी आहे, यांनी हे प्रोडक्ट शेतीवरचे सगळे शोधून काढले। त्याच्यामध्ये सगळ्या ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये ही शेती कशी करायची आणि सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि ती कशी करावी आणि त्याच्यासाठी काय काय करा। आता बघा आपल्याकडे आम्ही म्हणतो सगळेजण सेंद्रिय शेती करा, सेंद्रिय शेती, पण प्रत्येकाला त्याचं नॉलेज नाही, कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय करायला पाहिजे असं। मग ते काय करायला पाहिजे आणि त्यामुळे काय होऊ शकतं हे आमचे गावकर सर, या अभिषेकचे सर्व आहेत, ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन करतील। आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। सरपंचांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं, सरपंचांच्याच मार्गदर्शनाखाली हा कृषी मेळावा लावलेला आहे, पण आज सरपंचांकडे सुद्धा लावणीचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही। त्यांनी सांगितले की आता आज ते त्याचं हे करून घ्या, आम्ही पुढच्या वेळेला मी नक्की येईल। तर त्यांनी तसं आश्वासन दिलं। या गावचे सरपंच यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि मार्गदर्शन करण्यासाठी केली। आपले ग्रामपंचायत अधिकारी शिर्के साहेब हे सुद्धा आपल्याला चांगलं त्यांनी सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर तिथले कर्मचारी, आपण सगळे ग्रामस्थ, या सर्वांचा अभिषेक ॲग्रोसेलच्या वतीनं मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो।